Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss 10 standards first unit test practice paper. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वीच्या फर्स्ट युनिट टेस्ट प्रॅक्टिस पेपरवरती. तुमचा बराचसा पोर्शन शिकून झालेला असेल आणि तुमची आता फर्स्ट युनिट टेस्ट जवळ आलेलीच असेल किंवा सुरू होणार आहे. त्यासाठी आपण एक प्रॅक्टिस पेपर इथे दिलेला आहे 30 मार्क्सचा. तो कशा प्रकारे असेल, त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे, या सर्व गोष्टी वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस व्हिडिओ. दॅट इज वाय यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड. लेट्स गो. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ऑल राईट. क्वेश्चन नंबर 1 जो की लँग्वेज स्टडीवरती आधारित आहे 10 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 1A 8 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 1B 2 मार्क्स, टोटल 10 मार्क्स आहे जे की लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड असणार आहेत. डू एज डिरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4, सांगितल्याप्रमाणे सोडवा. यू विल हॅव गिवन 6 ॲक्टिव्हिटीज आणि आउट ऑफ 6 ॲक्टिव्हिटीज 8 मार्क्ससाठी 4 ॲक्टिव्हिटीज बरोबर येणं गरजेचं आहे. देन यू विल गेट 8 मार्क्स. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवू शकता. 1. कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. इथे आन्सर मी लगेच सांगणार नाही, तुम्ही तोपर्यंत गेस करू शकता. फर्स्ट VILL-GE, सेकंड DRE-M, हे तुम्ही गेस करा आन्सर काय आहे. अँड सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. यू विल हॅव गिवन वर्ड्स इन 2 ग्रुप्स. 2 ग्रुपमध्ये वर्ड्स दिलेले आहेत, ते तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये मांडायचे आहेत. ठीक आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये लाईफ, ह्युमर, डीफ, मॅड. सेकंड ग्रुपमध्ये कन्सेप्ट, केस, क्यूट, क्लॅड. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD क्रमाने तुम्ही लिहायचे आहेत. अँड थर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे, पंक्च्युएट दी फॉलोइंग्स. तुम्हाला 2 वाक्य दिले आहे, सेंटेन्स दिले आहे, ते तुम्हाला पंक्च्युएट करायचे म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. आता आपण डायरेक्टली आन्सरकडे जाऊया. कंप्लीट वर्ड्समध्ये Aचा यूज करून, लेटर Aचा यूज करून विलेज, देन Aचा यूज करून परत ड्रीम, यूचा यूज करून केलेला आहे इक्वल, अँड स्वीप म्हणजे वेगाने. अशा प्रकारे तुम्ही 4 वर्ड्स प्रॉपर मिनिंगफुल लेटर यूज केला तर तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स इथे सहज मिळू शकतात. देन पुट वर्ड्स अल्फाबेटिकल. D पासून डीफ, D नंतर H पासून ह्युमर, देन L पासून लाईफ अँड M पासून मॅड. ABCD क्रमाने या प्रकारे, कारण D नंतर H येतो, H नंतर L आणि L नंतर M. त्यानंतर सेकंड ग्रुपमध्ये CA पासून केस, CL पासून क्लॅड, CO पासून कन्सेप्ट अँड CU पासून क्यूट. या प्रकारे हे पण अल्फाबेटिकल ऑर्डर आपण आन्सर लिहिलेलं आहे. पंक्च्युएटमध्ये बघा, पंक्च्युएटमध्ये कोणत्याही सेंटेन्सची सुरुवात बिगिनिंग हे कॅपिटल लेटरनी करायची असते. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. आता हे वाक्य बोललेलं आहे मिसेस श्रीवास्तव आणि म्हणून आपण हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ठेवलं आहे. आय कॅपिटल. इज दॅट सो, क्वेश्चन टाईप सेंटेन्स आहे म्हणून क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमा, कम्प्लिटेड. सेड मिसेस श्रीवास्तव हे नेम आहे म्हणून M आणि S चा कॅपिटल काढलेला आणि लास्टला फुल स्टॉप. शी स्माइल्ड, कॉमा, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. आता हे बोललेलं वाक्य म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ठेवलेलं आहे. अ बेगर चेंज माय लाईफ. सिंपल वाक्य म्हणून एंड ऑफ द सेंटेन्स आपण फुल स्टॉप दिला आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. या प्रकारे आपण पंक्च्युएशन करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5, राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्सला. ग्रोईंग कंट्री, आता कंट्री नाऊन आहे, मग अशा प्रकारे नाऊनच तुम्हाला ग्रोईंगच्या रिलेटेड लिहायचे आहेत. ग्रोईंग कंट्री, आणखी ग्रोईंग म्हणजे वाढ होणारी किंवा प्रगती करणारी, या अर्थाने. आन्सर आपण डायरेक्टली बघू शकतो. ग्रोईंग कंट्री, ग्रोईंग चाइल्ड, ग्रोईंग इकॉनॉमी, इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था, ग्रोईंग स्कूल, ग्रोईंग पर्सनॅलिटी. या प्रकारे तुम्ही, पण तुम्ही अशी डायग्राम काढायची आहे व्यवस्थित. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण नंबर 6 बघूया. कंप्लीट अ वर्ड चेन ऑफ वर्ब. वर्बची वर्ड चेन कंप्लीट करायची. दिलेला वर्ड पनिश हा वर्ब आहे. शेवटच्या लेटरने तुम्ही वर्ब म्हणजे क्रियापदच लिहायचे. असे 4 वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1B मध्ये मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा. इन अ फ्लॅश या फ्रेजचा यूज करू. इन अ फ्लॅश म्हणजे अचानकपणे, किंवा त्याला ऑर आहे. ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स. तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, आय सॉ अन इंजर्ड बॉय. त्याला आणखीन एक क्लॉज म्हणजे उपवाक्य जोडायचं आणि एक मोठं वाक्य एक्सपांड करायचं, म्हणजे ते वाक्य एनलार्ज किंवा वाढवायचं आहे, की ज्याच्यामुळे पूर्ण वाक्य ॲड केल्यानंतर पण ते वाक्य एक मिनिंगफुल पूर्ण सेंटेन्स तयार व्हायला पाहिजे. या प्रकारे क्लॉजेसवरती हाऊ टू एक्सपांड बाय ॲडिंग क्लॉज याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 20-25 ते 30 एक्झाम्पल सॉल्व करून दिले. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ ती तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ठीक आहे. त्यानंतर प्रिफिक्स सफिक्स लावून न्यू वर्ड तयार करायचा. काउंट, यूज हे 2 वर्ड दिले आहेत. ते जर प्रिफिक्स सफिक्स नाही ते तुम्ही दोन्हीपैकी एका वर्डचं तुम्ही स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करू शकता. या प्रकारे हे ॲक्टिव्हिटी आहे. त्याचे आन्सर्स आता आपण पुढे बघूया.
राईट. कम्प्लीट द वर्ड चेन. पनिश, पनिश शिक्षा देणे. एस पासून हिअर ऐकणे, आर पासून रीड वाचणे, डी पासून ड्राईव्ह गाडी चालवणे, ई पासून ईट खाणे, टी पासून टीच शिकवणे, एच पासून हिट मारणे. सो वर्ड चेन ऑफ वर्ब आपण क्रियापदाची वर्ड चेन केली. इन अ फ्लॅश अचानकपणे. इन अ फ्लॅश द मॅजिशियन मेड द रॅबिट डिसअपिअर फ्रॉम द हॅट. अचानकपणे म्हणजे लगेचच. इन अ फ्लॅश म्हणजे अचानकपणे लगेचच मॅजिशियननी म्हणजे त्या जादूगराने काय केलं, त्याच्या त्या हॅटमधून म्हणजे टोपीमधून रॅबिटला डिसअपिअर केला म्हणजे गायब केलं या अर्थाने. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स, एक्सपांड इट मिनिंगफुली. आय सॉ एन इंज्युअर्ड बॉय. शेवटचा शब्द बॉय हा ह्युमन आहे, पर्सन आहे, म्हणून आपण कनेक्टेड वर्ड्स हुचा यूज केला आहे. हू वॉज क्राईंग. मी एका जखमी झालेल्या मुलाला पाहिले की जो की इथे तो हुचा अर्थ तो किंवा घेऊ शकतो. हू म्हणजे कोण घ्यायचं नाही. हा बॉयबद्दल नाऊनबद्दल येणारा शब्द आहे. हू वॉज क्राईंग तो रडत होता या अर्थाने. दिलेले सेंटेन्स पास्टमध्ये आपण पुढे जे क्लॉज ॲड केला ते पण पास्ट टेन्समध्येच असायला पाहिजे. प्रिफिक्स सफिक्स. काउंट, रिकाउंट, री शब्द लावून रिकाउंट, काउंट मोजणे, रिकाउंट म्हणजे परत मोजणे. यूज, युजफुल या प्रकारे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स. वर्ड यूजचा यूज केलेला आहे, काउंटचा यूज केलेला आहे. शी आस्क्ड मी टू काउंट द नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी. तिने मला सांगितलं की लायब्ररीमधली बुक्सचे नंबर्स तू काउंट कर. यूजचा यूज केलेला आहे. प्लीज यूज द न्यू सॉफ्टवेअर टू कम्प्लीट द टास्क मोर एफिशियंट. हे काम पूर्ण करण्यासाठी अधिक प्रभावीपणे या नवीन सॉफ्टवेअरचा यूज करा. हां. सो या प्रकारे आपण ही लँग्वेज स्टडी ते कंप्लीट होते. देन क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट होतो, तो म्हणजे पॅसेजवरती 10 मार्क्ससाठी आहे. इथे तुम्हाला पॅसेज दिला, मी पॅसेज रीड करून दाखवतो. तो म्हणजे माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी राणीगंज इन अ वेस्ट बेंगॉल. हा पॅसेज तुमचा अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनमधून आहे. स्टार्टिंगचाच पॅसेज आहे. याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले, पूर्ण एक्सप्लेन केलेला तो लेसन आहे, तो बघू शकता. इन दिस लेसन द रायटर हॅज डिस्क्राइब्ड हिज चाइल्डहुड एक्सप्रेस. तर या धड्यामध्ये लेखकाने त्याच्या बालपणीचा एक अनुभव व्यक्त केलेला आहे. कशा प्रकारे अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, एक माकडांच्या जमातीमध्ये कशा प्रकारे एकमेकांमध्ये फाईट होते, कोणत्या कारणासाठी, याच्यामध्ये रिलेटेड आहे. मी तुम्हाला जस्ट रीड करून दाखवतो. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अन प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज वेस्ट बेंगॉल. द ऑफिसेस ऑफ द कंपनी वेर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज inside a large campus. Our house was in a corner of the campus. The officers club was adjacent boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers and host of tall and majestic trees. The seasonal vegetables and kitchen gardens of the household and magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langur had even made their den म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण, and aswatha tree nearby. They had all become a part and parcel of their existence in daily life. So अशा प्रकारचा हा पॅरेग्राफ तुम्ही पॉज करून तो रीड करू शकता. याच्यावरती जे A1 ॲक्टिव्हिटी स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेले वाक्य ट्रू आहे की फॉल्स. ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य, ते सांगायचे आहे. आता आपण डायरेक्ट याचे आन्सर बघूया. द रायटर्स फादर वॉज मेडिकल प्रोफेशनल, कारण वाक्याच्या स्टार्टिंगला दिलेलं आहे. येस, रायटर्स मेडिकल प्रोफेशनल, हिज फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. तो दिलेलं फर्स्ट सेंटेन्स काय असणार आहे, ट्रू. या प्रकारे दिलेले सेंटेन्स ॲज इट इज पॅसेजमध्ये असेल तर ट्रू, त्याच्यामध्ये चेंजेस असेल, मिनिंग अर्थ वेगळा निघत असेल तर फॉल्स या अर्थाने. द रायटर्स फादर वॉज मेडिकल प्रोफेशनल, येस इट इज अ ट्रू सेंटेन्स. द रायटर्स हाऊस वॉज नियर द गार्डन, इट इज अ फॉल्स. गार्डनच्या जवळ लेखकाचं घर नव्हतं, तर कुठे होतं तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आवर हाऊस वॉज नियर अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस, कॅम्पसच्या कॉर्नरमध्ये, गार्डनच्या जवळ नाही. सो इट वॉज अ फॉल्स सेंटेन्स. या प्रकारे तुम्ही व्यवस्थित बघायचं ते सेंटेन्स. द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वायरल्स, हे स्क्वायरल्सला ते आकर्षित करीत होते. इट इज राईट. द रायटर वॉज एन्ग्रॉस्ड म्हणजे तो व्यस्त होता, मग्न होता. इन व्हेरियस न्यूजपेपर, वेगवेगळ्या न्यूजपेपर वाचण्यामध्ये व्यस्त होता का, नाही आहे. तर या लेसनमध्ये त्याच्या पुढे गेलेला ही वॉज एन्ग्रॉस्ड इन रीडिंग स्टोरीज, तो स्टोरी वाचण्यामध्ये तो व्यस्त होता. सो इट इज फॉल्स आपण म्हणू शकतो. ठीक आहे. A2 ॲक्टिव्हिटी काय आहे, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. ज्या ठिकाणी रायटरची फॅमिली राहत होती, इथे त्या पूर्ण पॅरेग्राफमध्ये ते वर्णन केलेलं आहे. त्या कॅम्पसचं वर्णन करायचं आहे. ते तुम्हाला आन्सर दाखवू शकतो मी. The writer's family lived in a large and luxurious campus in Raniganj, West Bengal.
द कॅम्पस हाऊस्ड म्हणजे कॅम्पसमध्ये त्यांचं घर होतं, इंडिव्हिज्युअल बंगलो होता त्यांचा, फॉर द ऑफिसर्स प्रायव्हेट कंपनी इन्क्लुडिंग द रायटर्स फादर हू वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. देअर हाऊस वॉज सिच्युएटेड इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द कंपाऊंड वॉज adorned with green grass, colorful flowers, and all tall majestic trees. There were seasonal vegetables in the kitchen garden of the households. The beautiful surroundings attracted squirrels, various species of birds, and even langur that had made their den in an aswatha tree nearby. So या प्रकारे आपल्या भाषेमध्ये आपण तयार करून त्या आन्सर लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3 ॲक्टिव्हिटी आहे फाइंड डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. आता हा जो वर्ड दिला आहे त्याला डिस्क्रायबिंग म्हणजे त्याच्या अगोदर त्याला वर्णन करणं म्हणजे ॲडजेक्टिव्ह. कॅम्पस कसा होता, लार्ज कॅम्पस, तो शब्द गेलेला आहे, कॅम्पसच्या अगोदर लार्ज शब्द आलेला आहे म्हणजे कॅम्पस लार्ज हा डिस्क्रायबिंग किंवा लक्झरियस कॅम्पस. सीझन फेस्टिव्ह सीझन, फ्लावर्स कलरफुल फ्लावर्स होते, ट्रीज टॉल और मॅजेस्टिक ट्रीज. सो दीज आर द डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे या शब्दांना वर्णन करणारे शब्द आहेत. A4 जी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड आहे. द कंपाऊंड वॉज लक्झरियस, मेक एक एक्सक्लेमेटरी, दिलेलं वाक्य सिंपल वाक्य एक्सक्लेमेटरी उद्गाराच्या वाक्यामध्ये चेंज करायचं. तर कशा प्रकारे चेंज करायचं तुम्ही सेपरेट व्हिडिओ ग्रामरची बनवली ती तुम्ही बघू शकता. तर आन्सर आहे हाऊ लक्झरियस द कंपाऊंड वॉज आणि एक्सक्लेमेटरी मार्क्स उद्गारवाचक चिन्ह. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. सेंटेन्स दिलं आहे, इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर वॉज आला, वॉजचा निगेटिव्ह वॉजंट होईल आणि इटचं आपण आहे तसंच ठेवू शकतो. प्रोनाऊन वॉजंट, इट इज द करेक्ट वन. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स, डू यू हॅव रीडिंग हॉबी. तुम्हाला रीडिंग करण्याची हॉबी किंवा छंद आहे का. हाऊ डू यू परस्यू, तुम्ही तुमचा छंद कशा प्रकारे कंटिन्यू चालू ठेवता या प्रकारे. आन्सर दिलेला आपण एक सॅम्पल म्हणून. येस आय हॅव अ रीडिंग हॉबी, इट हॅज मेनी बेनिफिट्स. हॉबी रीडिंगच्या बरेचसे बेनिफिट किंवा फायदे आहेत. फर्स्ट, आय कॅन लर्न न्यू थिंग्स अँड इम्प्रूव्ह माय वर्ड्स. सेकंड, इट मेक्स मी इमॅजिन एक्साइटिंग स्टोरीज अँड हेल्प्स मी रिलॅक्स. Third benefit of the reading. Third, it's good for my brain and can lower stress. Fourth, I can understand others better by reading about their lives and cultures. Fifth one is it helps me concentrate and focus better. Now, how to pursue my hobby? माझा हॉबी मी कसा कंटिन्यू चालू ठेवतो. To start this hobby, begin with short and easy books. Set aside time each day week म्हणजे रीडिंगसाठी तुम्ही वेगळा वेळ काढू शकता. फाइंड अ कॉझी स्पॉट विथ अ गुड लाईट टू रीड कम्फर्टेबली. चूज बुक्स दॅट इंटरेस्ट यू अँड जॉईन अ बुक क्लब टू शेअर आयडियाज. बी पेशन्स विथ युअरसेल्फ ॲज यू मेक रीडिंग अ हॅबिट. सो इन दिस वे यू कॅन राईट आन्सर. अशा प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन जे क्वेश्चन नंबर 3 5 मार्क्ससाठी पोएमच्या रिलेटेड आहे. इथे तुम्हाला फर्स्ट पोएम जी आहे टीनेजर्स प्रेयर त्याच्यामधून हे लाईन्स दिलेले आहेत. ठीक आहे. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when the temptation comes my way, that I might keep my body clean and it fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. हे एक्सप्लेन करणारी व्हिडिओ मी सेपरेट व्हिडिओच्या 2-3 बनवलेल्या आहेत क्वेश्चन आन्सर सहित, त्या बघू शकता. आता याच्यावरती A1 जी ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द सेंटेन्स. हे सेंटेन्स कंप्लीट. द पोएट वॉन्ट्स टू कीप हिज बॉडी. कवीला त्याची बॉडी ठेवायची कशा प्रकारे डॅश डॅश. तर त्याच्यामध्ये गेलं आहे कंप्लीट बॉडी क्लीन. तर आपण डायरेक्ट आन्सर बघूया. राईट. द पोएट वॉन्ट्स टू कीप हिज बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. नेक्स्ट, द ब्राईट रोड विल लीड टू. ब्राईट रोड घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल. ब्राईट रोड विल लीड टू ग्रेट सक्सेस. हे आपण फिलअप केलेलं आहे. द पोएट विशेस टू कंपनी ऑफ. कवीला कोणाची कंपनी हवी आहे. द पोएट विशेस द कंपनी ऑफ लॉर्ड टू ब्रिंग आउट द बेस्ट इन हिम. अँड फोर्थ वन, द पोएट प्रेज टू लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर. कवी लॉर्डला परमेश्वराला प्रे करतो, प्रार्थना करतो कशासाठी. त्याच्या बाजूने काय होण्यासाठी. फॉर स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे योग्य आहे ते डिसिजन घेण्यासाठी बाजूने उभं राहण्यासाठी तो प्रे करतो. या प्रकारे आपण लिहू शकतो. A2 मॅच द सेंटेन्स. द रोड ऑफ लाईफ
ए कॉलममध्ये द ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, द पोएट वॉन्ट्स टू गॉड टू ओपन अप हिज आईज टू जस्ट से नो. आता आन्सर बघा, द रोड ऑफ लाईफ मीन्स दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. कोणता रोड ऑफ लाईफ? दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. सेकंड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, सी दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. हे त्याला मॅच होते. द पोएट वॉन्ट्स द गुड गॉड टू ओपन अप हिज आईज टू सी क्लिअरली, सर्व स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी. टू जस्ट से नो वेन द टेम्पटेशन कम्स युअर वे. सो या प्रकारे तुम्हाला मॅच द लाईन्स. नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. या लाईनमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच गेला आहे तर पर्सॉनिफिकेशन, कारण लाईफला एक मानवी गुण दिलेला आहे. लिव्ड, लाईफ जगतो राहतो या अर्थाने. सो पर्सॉनिफिकेशन इज हिअर. सो अशा प्रकारे हे 5 मार्क्ससाठी पोएम होती. जे लास्ट आहे तो ट्रान्सलेशन, ट्रान्सलेट द वर्ड्स, देन सेंटेन्स अँड इडियम्स. इथे 6 वर्ड दिले, तुम्ही ट्रान्सलेट करा. हेरिटेज, इंटरनॅशनल, मर्चंट, ॲक्शन, डेव्हलपमेंट, ॲडवाईस. तोपर्यंत आन्सर तुम्ही शब्दांचे मराठी सिमिलर वर्ड्स गेस करा. सेंटेन्स आहेत, नेचर इज द आर्ट ऑफ गॉड, वी शूड प्रोटेक्ट अवर नॅशनल वेल्थ, कीप युअर कॅरेक्टर गुड अँड प्युअर, प्लांट ट्रीज अँड अवॉइड पोल्युशन. अँड इडियम्स दिलेले आहेत, ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स अँड हेल्थ इज वेल्थ. आता आपण बघूया याचे ॲन्सर. हेरिटेज म्हणजे विरासत किंवा वारसा आपण म्हणूया. मर्चंट म्हणजे व्यापारी. डेव्हलपमेंट म्हणजे विकास किंवा प्रगती आपण म्हणतो. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय. ॲक्शन म्हणजे क्रिया किंवा कृती. ॲडवाईस म्हणजे सल्ला किंवा मार्गदर्शन. सेंटेन्स, नेचर इज द आर्ट ऑफ गॉड, निसर्ग ही ईश्वराची कला आहे. वी शूड प्रोटेक्ट अवर नॅशनल वेल्थ, आपण आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण केले पाहिजे. कीप युअर कॅरेक्टर गुड अँड प्युअर, तुमचे चारित्र्य चांगले आणि शुद्ध ठेवा. प्लांट ट्रीज, अवॉइड पोल्युशन, झाडे लावा, प्रदूषण टाळा. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे. अशा प्रकारचे ही 30 मार्क्सची एक प्रॅक्टिस फर्स्ट युनिट टेस्टचा पेपर इथे आपण डिस्कस केलेला आहे. याच्या PDF फॉर्ममध्ये जी PPT तुम्हाला दाखवली त्याची PDF फॉर्ममध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर आणि ॲन्सर शीट सहित एकत्रित मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा आणि ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असेच एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.